केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांचे निष्ठावंत आणि माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्वेतपद्म भैया कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अजित सागरे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे, आयटी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे, अभि कांबळे आणि आरपीआय मिरज शहर व सांगली शहर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आग्र्यातील भूखंड मिळण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण, तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित। मौजागर येथील गट क्रमांक 813 मधील मंजूर भूखंड मिळण्यासाठी सोमवारी 23 जून रोजी तहसील कार्यालय शिरोळ या ठिकाणी उपोषण करण्यात आलं। यावेळी तहसीलदार अनिल हेळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत तोडगा काढू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले। प्रांत अधिकारी इचलकरंजी यांच्याकडील 15 मार्च 2005 च्या आदेशाने गट नंबर 813 मध्ये प्लॉट मंजूर झाले आहेत। शासकीय नियमानुसार या प्लॉटचे पैसेही येथील नागरिकांनी जमा केले आहेत, परंतु अद्याप ते प्लॉट येथील नागरिकांना मिळाले नसल्याने नागरिकांना नाईलाजाने उपोषणाचा हत्यार अवलंबावे लागत आहे। सोमवारी 23 जून रोजी गट नंबर 813 मधील भूखंड मिळावा यासाठी आगर येथील रमेश शामराव दाभाडे, बाबासो तुकाराम चुडमुंगे, मीना बाळासो कलमाटे, जयश्री प्रकाश चव्हाण यांनी सकाळपासूनच उपोषण सुरू केलं होतं। सायंकाळच्या दरम्यान उपोषणाची दखल घेऊन तहसीलदार अनिल हेळकर यांनी वाटाघाटीसाठी बोलावलं। यावेळी तहसीलदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय होईपर्यंत उपोषण स्थगित करावं असं लेखी आश्वासन दिलं। यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आल्याचे आगर येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, शिरोळ। मौजे आगर येथील गट नंबर 813 मधील मंजूर प्लॉट मिळण्याबाबत जे उपोषण तहसील कार्यालयासमोर सुरू केलं होतं, त्या संबंधात तहसीलदार कार्यालयाने या संबंधात तात्काळ मीटिंग आयोजित करण्यात असं लेखी आश्वासन दिले आणि त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही आज त्यांच्या पत्राला मान देऊन प्रशासन करण्याच्या उद्देशानं आम्ही आज उपोषण सध्या स्थगित केलेलं आहे।